आणि आता बातमी पुराचा फटका बसलेल्या पुणेकरांची आहे। पुण्यातील पावसाचा एकतानगरमधील रहिवाशांना मोठा फटका बसला। अनेक घरात पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे अनेकांचे कित्येक वर्षांचे उभे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेत। घरातल्या वस्तूंसह मुलांच्या शाळेची पुस्तकंही भिजून खराब झाली आहेत। दरम्यान पुराचा फटका बसलेल्या एकतानगरमधील कुटुंबियांनी जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त केलाय। अर्ध्या तासाच्या आत आमच्या घरात पाणी आले। आम्हाला अजिबात वेळ मिळाला नाही। कपाटाचे 3 कप्पे बुडलेले आहेत। आमची महत्त्वाची कागदपत्र, मुलांच्या शाळेचे डॉक्युमेंट्स, फोन, सगळे आमचे दागदागिने सगळे भिजलेत। हा पुतळा 12वीत आहे, याचे डॉक्युमेंट सुद्धा गेलेले आहे। आता कुठून याने सुरुवात करावी असं तुम्हाला वाटतं? काय करावं आम्ही आता? 10वीचे 11वीचे सगळे मार्कशीट सगळे बुडालेले आहेत। त्यामुळे आता कुठनं नेमकी सुरुवात करावी हा प्रश्न आहे। आणि 12वीची पुस्तकं, अभ्यासक्रम चालू असलेली ती सगळी पुस्तकं बुडालेली आहेत। काढून ठेवलेल्या सगळ्या नोट्स, नोंदी सगळ्यांनी वाहून गेलेल्या आहेत। हा गणपतीचा फोटो आहे, त्याच्या बॉटमपर्यंत पाणी होतं। त्या फोटोच्या इथं तिथपर्यंत पाणी आलं होतं। तेव्हा पण सकाळी 6 वाजता अचानक असं सोडलं होतं। पूर्ण लिंटल लेवल पाण्याखाली, पूर्ण घर पाण्याखाली। आणि ह्या पुढच्या वस्तीमध्ये एक माणूस बुडून मेला होता घराच्या आड्यात शिरून। त्या वेळात डायरेक्ट पाणी सोडून दिले, सगळं घर पाण्यात गेले। आम्हाला हलवायला चान्स मिळाला नाही। इथं बघताय तुम्ही, आमचे सगळे बेड पाण्याखाली गेले। आता फेकून द्यायची वेळ आलेली आहे। फ्रीजचं काम निघालंय, फ्रीज आमचा गेलाय वाहून।